नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आता आपली सगळेजण घटस्थापनेची तयारी चालू असेल, नवरात्रीची तयारी चालू असेल, सगळ्यांकडे साफसफाई स्वच्छतेची कामे सुरू झालेली असणार आहेत आणि त्यामध्येच मग आपण आपल्या घराची सुद्धा स्वच्छता अशी करत असतो। आणि घराची स्वच्छता केली तर असं पूर्वीपासून असं म्हणतात की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे। म्हणजे जिकडे ज्या घरामध्ये स्वच्छता व्यवस्थित असते, ज्या घरामध्ये सगळ्या गोष्टी जागच्या जागी आणि घरातलं वातावरण प्रसन्न असतं, त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन हे नेहमीच होत असतं। पण बऱ्याच जणांची अशी समस्या असते की आमचं घर एकदम स्वच्छ असतं, मी वरची सफाईसुद्धा घराची साफसफाई करत असते, सगळ्या गोष्टी धार्मिक व्रतवैकल्य करत असते, किंवा मग बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की जे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण करत असतो, पण तरीसुद्धा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसतो, किंवा मग लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होत नाही, किंवा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर नसते। तर त्याचीसुद्धा बरीचशी कारणं असतात, वास्तुशास्त्रीय कारणं असतील किंवा वैज्ञानिकसुद्धा कारणं असू शकतात किंवा धार्मिकसुद्धा कारणं। तर आपल्या हातात काय आहे की जितकं काही देवाची सेवा आपल्याला करता येईल तेवढी सेवा आपण केली तर आपल्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह असे सकारात्मक असे बदल नक्कीच घडून येतात। आणि घरातलं वातावरण जर पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल, खेळीमेळीचं असेल तर त्या घरामध्ये आपसुकच आजारपणा येत नाहीत आणि त्यामुळे जो वायफळ खर्च होत असतो ना तो आपला वाचतो। म्हणजे लक्ष्मी स्थिर व्हायला हळूहळू सुरुवात होते। तर आता किचनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा वापरलं जाणारं भांडं कुठलं तर ते आहे तवा। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपण असं म्हणतो की चपाती भाजी आपल्या घरामध्ये सर्रास असते, तर चपाती करण्यासाठी वापरला जाणारा तवा। आणि या तव्याच्या बाबतीत काही नियम असे आहेत की जे आपण पाळले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते आणि हा किचनचा जो तवा आहे तो आपल्याला पैशाची कधीही कमी भासून देत नाही। तर काही तव्याच्या बाबतीत नियम आहेत जे तुम्हाला नक्कीच माहिती नसतील, आणि जर माहिती नसतील तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, कारण कधी कधी आपल्याकडून ह्या चुका आपल्या किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये होत असतात। तुर्तास जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओ, त्याचबरोबर आपल्या हिंदू सणांची संपूर्ण अचूक माहिती, स्वामी समर्थांसंबंधीचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच पाहायला मिळतील। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात अगोदर तर म्हणजे किचनचा जो तवा आहे ना त्याच्या बाबतीत आपण हे काही नियम आहेत जे मी आता तुम्हाला सांगणार आहे, ते जर आपण किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरात पाळले ना तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होईल। तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला नियम काय आहे तो आपण नक्कीच पाळत नसणार। तर पहिला नियम असा आहे की आपल्या स्वयंपाकघरात तवा अशा ठिकाणी ठेवायचा की जिकडे कोणीही बाहेरची व्यक्ती आली तर त्यांना तो तवा अजिबात दिसणार नाही किंवा त्यांच्या नजरेस पडणार नाही। आपण सर्रास किचन ओट्यावरतीच तवा एखादा जर आपल्याकडे म्हणजे स्टोरेज वगैरे असेल तर तिथे आपण ठेवतो, आणि मग कोणीही आलं तर त्याला दिसतं, तो तवा दिसतो किंवा नजरेस पडतो। त्यामुळे मग तवा अशा ठिकाणी ठेवा की तो कोणाच्याही नजरेत बाहेरच्या व्यक्तीच्या पडू नये। तर हा पहिला नियम झाला तव्याच्या बाबतीत। त्यानंतर दुसरा नियम आहे की रोज सकाळी आपण जेव्हा चपात्या बनवायला घेतो किंवा भाकरी वगैरे बनवायला घेतो तर सगळ्यात अगोदर तव्यावरती थोडंसं एका वाटीत पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं म्हणजे मीठ टाकायचं आणि ते जे पाणी आहे ना ते आपल्या तव्यावरती शिंपडायचं। म्हणजे हा एक नियम तुम्ही नक्की करून पहा। हा जर उपाय तुम्ही केला तर आपल्या घरामध्ये म्हणजे अन्नधान्य म्हणा किंवा पैसा म्हणा ह्याची म्हणजे कमी राहत नाही, म्हणजे पैसा खेचला जातो। हा उपाय तुम्ही नक्की करून पहा। त्याबरोबर तिसरा उपाय असा आहे की तव्याचं जेव्हा आपण तवा वापरायला घेऊ, नवीन तवा जेव्हा आपण वापरायला घेऊ किंवा रोज आपण तव्यावरती पहिली चपाती जेव्हा करायला घेऊ तेव्हा तव्यावरती थोडंसं दूध जरी तुम्ही शिंपडलं ना तरीसुद्धा लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते, पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहायला सुरुवात होते। त्याचबरोबर पुढचा नियम असा आहे किंवा उपाय असा आहे की रोज सकाळी जेव्हा तुम्ही चपात्या बनवायला घ्याल तेव्हा म्हणजे पहिली जी चपाती आहे ना ती एखाद्या पक्ष्यासाठी म्हणा किंवा एखाद्या
जनावरासाठी म्हणा किंवा गाईसाठी म्हणा, कुत्र्यासाठी म्हणा, म्हणजे ही बनवायची जी पहिली चपाती आहे ना ती मुक्या प्राण्याला द्यायची. आता तुम्ही म्हणाल गाई नसते किंवा कुत्रा वगैरे नसेल तर पक्ष्यांना सुद्धा तुम्ही देऊ शकता, काहीच हरकत नाही. पण गाय आणि कुत्रा जर असेल तर अतिउत्तम. यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यायला मदत होते. आता सुख शांती समृद्धी म्हणजे काय, तर सुख शांती समृद्धी म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी यायला मदत होते. त्यानंतरचा पुढचा उपाय आहे ते म्हणजे किचनमध्ये तवा हा कधीही उलटा ठेवायचा नाही आहे. नेहमी सरळ अवस्थेत आपल्याला तवा किंवा उभा करून आपल्याला तवा ठेवायचा आहे. उलटा तवा आपल्याला कधीही ठेवायचा नाही आहे. त्यामुळे काय होतं की आकस्मिक ज्या काही गोष्टी घडतात, अचानक आजारी पडणं किंवा मग सगळं व्यवस्थित असताना काहीतरी मोठं संकट येणं, अशा गोष्टी यामुळे घडतात. त्यामुळे उलटा हा तवा कधीच ठेवायचा नाही. आता त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे ते म्हणजे कधी कधी काय होतं की आपण चपात्या करतो आणि आपल्याला बाहेर जायचं असतं आणि मग भांडे वगैरे आपल्याला घासायचे असतात आणि मग आपण काय करतो, तवा गरम असतो आणि त्याच तव्यावरती आपण पाणी टाकतो आणि पटकन तवा घासून घेतो. तर ही चूक कधीच आपल्याला करायची नाही. गरम तव्यावरती कधीही थंड पाणी तुम्ही टाकू नका किंवा ओतू नका. याने काय होतं, आपल्या आयुष्यामधले किंवा आपल्या जीवनामधले जे प्रॉब्लेम्स आहेत ना, आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो, त्यांची वृद्धी होते आणि ते वाढायला लागतात. आता याच्यावरती कोणाचा विश्वास असेल नसेल, पण या सगळ्या गोष्टी जे फेस करतं किंवा ज्याच्या आयुष्यामध्ये या गोष्टी होतात ना, त्याचा नक्कीच विश्वास बसतो. त्यानंतरचा पुढचा उपाय आहे ते म्हणजे आपण काय करतो की रात्रीचं जेवण बनवतो आणि आपला तवा तसाच ठेवतो. रात्रीचा आपण तो घासत नाही. आता पूर्वीची लोक अशी म्हणायची की रात्री तवा घासू नये, पण हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. कारण रात्री कसं व्हायचं, पूर्वी सगळे शेतातून दमून यायचे आणि त्यामुळे मग त्यांना भांडी घासायचं म्हणजे जास्त दमल्यासारखं व्हायचं आणि त्यामुळे मग ते भांडी तसेच ठेवायचे बऱ्याच वेळा. पण तसं करणं चुकीचं आहे. आपण रात्रीचं जेवण बनवून झाल्यानंतर आपलं सगळं आवरल्यानंतर तवा खरकटा कधीच ठेवायचा नाही किंवा खरकटी भांडीसुद्धा तुम्ही किचनमध्ये कधीही ठेवू नका. तवा आपल्याला घासून व्यवस्थित स्वच्छ ठेवायचा आहे. नाहीतर जर आपण तवा रोजच्या रोज जर तसाच खरकटा तवा रात्री ठेवत असू आणि तो सकाळी घासत असू ना, तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य यायला वेळ लागत नाही. त्यामुळे तवा आपल्याला स्वच्छ घासून पुसून आपल्या किचनमध्ये ठेवायचा आहे. तर तव्याच्या संबंधीचे हे नियम होते, जे तुम्ही जर पाळले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची वृद्धी होईल. त्याचबरोबर पैसा तुमच्या घरामध्ये खेळता राहील. श्री स्वामी समर्थ.